गडिंग्लज 2026चे फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय आणि ओबीसी वर्गाचा जातीचा दाखला सादर करून जे उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले होते, अशा उमेदवाराच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणीचे काम जात पडताळणी समितीकडून सुरू करण्यात आलेले असून यामध्ये गडिंग्लज नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदासाठी महेश तुर्भतमठ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट मिळाले होते। राष्ट्रवादीकडून मिळालेल्या तिकिटावर प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष महेश तुर्भतमठ यांनी निवडणूक अर्ज भरतेवेळी त्यांना बेडा जंगम जातीचा दाखला पुरावा जोडला होता। तुर्भतमठ यांनी जोडलेल्या खोट्या जातीच्या दाखल्यावर अनेकांनी यावर आक्षेप घेतला। विशेष करून या सर्व प्रकारची माहिती संविधान संवर्धन चळवळीचे प्रमुख कॉम्रेड संग्राम सावंत यांना समजताच त्यांनी तात्काळ यावर आक्षेप घेत सादर केलेल्या जातीच्या दाखल्याची चौकशी जात पडताळणी समिती नेमून करण्याची मागणी गडिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदन देऊन केली होती। निवेदन दिल्यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी सुरू करण्यात आलेली होती। आता जात पडताळणी समितीने नगराध्यक्ष महेश तुर्भतमठ यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नगराध्यक्ष पदाचे पुढे काय होणार या प्रश्नाबाबत संपूर्ण गडिंग्लज शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे। तुर्भतमठ यांच्या जातीचा दाखला अवैध ठरल्याने गडिंग्लजमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या विषयाचे चर्चेला उधाण आले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।